बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ. येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगाव्हाणे पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी न झाल्यास आम्ही काँग्रेसचे स्वतंत्र नगराध्यक्षसह नगरसेवक देऊन विजयी होऊ असा विश्वास यावेळी राजाराम पानगाव्हाणे यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष भारत टाकेकर, पक्ष निरीक्षक जमील शेख, प्रदेश सचिव ज्ञानेश्वर गायकवाड, तालुका अध्यक्ष समीर देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आपल्या ह्या येवले शहराची जी नगरपालिका आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकाच्या संदर्भामध्ये आज इथं बैठक पार पडली. भरतजी टाकेकर हे नव्याने जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी आज पहिल्यांदाच आले होते. फार मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते आणि या सर्व ज्या निवडणुका त्या काँग्रेस पक्षाने स्वबळावरती लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एखाद्या मित्र पक्षाबरोबर जर आघाडी करायची असेल तर त्याचा अधिकार हा स्थानिक पातळीवरतीच प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांनी दिलेला आहे. आज राज्यामध्ये शेतकऱ्यांची फार मोठी बिकट परिस्थिती आहे. खरं तर ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज होती, परंतु शेतकऱ्यांना तोकडी मदत देऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्या राज्याच्या महायुतीच्या सरकारने केले. आणि आज भ्रष्टाचार असेल, महागाई, बेरोजगार आहे, हे मोठे प्रश्न असताना जनतेला खोटी आश्वासनं देऊन आणि खोटी वोट चोरी करून त्यांनी मागे विधानसभेची निवडणूक या राज्यामध्ये जिंकलेली. परंतु आता येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महापालिका असतील, नगरपालिका, इथे मला वाटतं त्यांचा पराभव हे जे शेतकरी बांधव आहे, हे जे बेरोजगार आहेत, युवक असतील, युवती असतील, निश्चितपणाने त्यांच्याकडे. आज काँग्रेस पक्षातर्फे स्थानिक स्वराज्य संदर्भात म्हणजेच होऊ घातलेली नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात आज प्रदेशाचे उपाध्यक्ष राजारामजी पानगाव्हाणे साहेब, जिल्हाध्यक्ष भरतभाऊ टाकेकर, पक्ष निरीक्षक प्रभारी जमीलभाई शेख यांच्या उपस्थितीमध्ये आज ही येथे बैठक संपन्न झालेली आहे. या बैठकीमध्ये समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी प्राधान्य देण्याचा निर्णय झालेला आहे. परंतु जर समविचारी पक्षांसोबत जर आघाडी झाली नाही तर काँग्रेस पक्ष स्वबळावर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या तसेच नगराध्यक्षासह सर्व जागा स्वबळावर लढवेल आणि जिंकेल, असं आज आम्ही ठाम निर्णय केलेला आहे.